परमपूज्य भक्तराज महाराज स्तवन मंजिरी ही अद्भुत संजीवनी लिहून काकांनी सर्व भक्तांना उपकृत केले आहे। परमपूज्य दादांच्या ही स्तवन मंजिरी नित्य पठणामध्ये असे व सर्व भक्तांनीही ती कायम आपल्यासोबत ठेवून त्यांचे नित्य पठण करावे असे परमपूज्य दादांनी भक्तांस बोध केला आहे। पूज्य दादांच्या चरित्र लिखाणात आणि बावनीत पदोपदी त्यांनी आपल्या प्रासादिक लेखनाद्वारे सर्व भक्तांस रामानंद माझा भक्तराज साईचा आहे याची प्रचिती दिली आहे। आज आपल्या सर्वांचे महद भाग्य की या संत कृपांकित बाबा दादांच्या लाडक्या विठुदासांच्या प्रत्यक्ष वाणीतून पुनश्च आपणास सद्गुरु गीतेचे श्रवण व चिंतन करण्याची संधी लाभणार आहे। असे हे सरस्वती पुत्र पूज्य पागे काकांना सर्व भक्तांतर्फे नमस्कार करून विनंती करते की त्यांनी या आपल्या ओघवत्या अमोघ वाणीने आम्हास पूज्य दादांचे पुनश्च दर्शन घडवावे। हरिओम तत्सत। परमश्रद्धेय विजूभाऊंना कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आपण सगळेजण जय जयकार करूया महाराजांचा मोठ्याने आणि त्यानंतर डॉक्टर पागे हे आपलं उद्बोधन सुरू करतील। रामानंद माझा भक्तराज साई। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधु सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। हरिओम तत्सत। नर्मदे हर हर हर। मी डॉक्टर बागेला विनंती करतो की ते आपलं दूध सुरू करा। नमामि केवलं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदं श्री गजानन सद्गुरुं सच्चिदानंदकंदाय रुद्धिसिद्धिप्रदाय च गजानन स्वरूपाय नमो मंगलमूर्तये। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ अनंतानंद साईश महाराज की जय। सद्गुरुनाथ गजानन महाराज की जय। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। दूरदूरून आलेल्या माझ्या सद्गुरू भक्तराज महाराजांच्या सद्गुरू रामानंद महाराजांच्या लाडक्या लेकरांनो, मी तुम्हाला शिरसाष्टांग प्रणिपात करतो। आज सकाळपासून रामानंदांच्या दिव्य अशा स्मृतींनी हृदय भारावून आनंदाने निमग्न अशा प्रकारच्या समाधी अवस्थेमध्ये गेल्यासारखं झालं आहे। आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी पूजा, तिच्या आई, तिच्या मावश्या या सगळ्यांनी जे सद्गुरुदादांच्या चरित्रामृताचा वर्षाव केला आपल्यावरती,
हा चरित्रामृताचा वर्षाव होता. अतिशय सुंदर अशा प्रकारची रचना, अतिशय सुंदर अशा प्रकारची शब्दयोजना, अतिशय सुंदर अशा प्रकारची त्याची अभिव्यक्ती आणि त्याच्यातलं कोमलत्व, पावनत्व, अमृतत्व हे अक्षय राहील अशा प्रकारची त्याची मुद्रा ही आमच्या चित्तावरती उमटली आहे. मला अनेक असे प्रसंग त्याच्यामध्ये आले आणि दिसले की ज्या वेळेला डोळ्यामध्ये पाणी तरळलं. मी जळगावला मी मधुकरराव कुलकर्णी आणि यांची पूजाची आजी किंवा आमच्या शुभांगीची आजी आई यांना मी भेटलो आहे, त्यांच्याकडे गेलो आहे. जळगाव काय, धुळ्याला काय, नाशिकला काय, भागवतामध्ये ही सगळी मंडळी मला भेटलेली आहेत. परंतु त्यांच्याकडून कोणाकडून देव काय करवून घेईल याचा काही भरोसा नाही आहे. याच्यासाठी पूर्वसुकृताचं श्रीमंत देणं असलं पाहिजे, याच्याशिवाय मात्र दुसरा कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला हे दिसत नाही. तिथे साक्षरता, तिथे सुशिक्षितता, तिथे पांडित्य, तिथे अभ्यास या सगळ्यांना बाजूला ठेवून एक विलक्षण अशा प्रकारची परमात्म्याची कृपा अशी वर्षाव करत असते. मला हेही आठवत आहे ज्या ज्या वेळेला मी भक्तराज महाराजांच्या चरित्राच्या निमित्ताने याला मोरटक्क्याला काय, इंदूरला काय किंवा सद्गुरू दादांच्या चरित्राच्या निमित्ताने इंदूरला काय राहिलो, त्यावेळेला मी त्या ठिकाणी अनंतानंद साईशांच्या चरणांवरती त्या वृक्षाखाली जाऊन त्यांच्या पायावरती मस्तक ठेवून त्यांना मी एवढाच म्हणायचा, प्रभू शब्दांचा पाऊस पाडा, प्रतितींचा पाऊस पाडा. मी लेखणी आहे, लिहिणारे तुम्ही आहात, लिहिणारे तुम्ही आहात, असं त्यांना वंदन करायचा. बाबांच्या पायावरती बाबा ज्या वेळेला चरित्र गेलं त्यावेळेला रोज सकाळी उठून 2 मोगऱ्याची फुलं मी बाबांच्या चरणांवरती ठेवायचं, त्यांना नमस्कार करायचा. पुन्हा दिवसभर बाबांकडे जायचा नाही, कारण त्यांच्याकडे सतत कोणी ना कोणीतरी येत असायचं आणि जे काही मला सांगायचं असेल ते बाबा फक्त दादांच्या मुखाने सांगायचे. आणि त्या ठिकाणी एक लहानशा असे पडवीचं याचं होतं, तिथे गव्हाची पोती होती, तिथे मी आपलं आसन मांडलेलं होतं आणि तिथे मी लिखाण. काय अद्भुतपणा असेल त्यांच्या याच्यामध्ये, वरदानामध्ये, त्यांच्या शब्दांमध्ये, की भरा 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 त्या ठिकाणी लिहिलं गेलं. आणि त्याची मोरटक्क्यालासुद्धा रात्री 3:30-4ला मी उठायचा आणि त्या ठिकाणी बाहेर जाऊन नर्मदेच्या खळखळ खळखळ खळ शांत वाहणाऱ्या नर्मदेकडे पाहायचा. आई मला लिखाणाला तूच सहाय्य कर. आज हे जे लिखाण सर्वांच्या हृदयांतरी बसलेलं आहे, आज हे जे लिखाण सर्वांच्या अंतःकरणाला जे भिजवत आहे, मोह घालत आहे, भारून टाकत आहे, याला कारण ह्या अतर्क्य शक्ती आहेत, या अलौकिक शक्ती आहेत, या वरदानंददायीने अशा प्रकारच्या शक्ती आहेत की ज्यांनी त्याला, मी तो निमित्त मापाडे, मी त्याला निमित्त आहे. दादा माझ्याकरता त्या उन्हाळ्यामध्ये बरोबर तिथे आले. सगळ्या या पोरी छोट्या छोट्या होत्या, अनेक पोह्याल्या मेहरांची मुलगी होती, यांचे अनेक मुलं मुली त्या ठिकाणी एकत्र येऊन तो संबंध उन्हाळा आम्ही तिथे घालवला आहे. बाहेरचं ऊन आम्हाला लागलेलं नाही जास्त, की कुठल्याला कोणाला असं काही त्रास झाला असं झालं नाही. हे सगळं जे काही मी पाहतो आणि मागे वळून पाहतो असं वाटतं की कसं झालं. आणि आतासुद्धा आज दिवसभरामध्ये जर तुम्ही एक बघितलं असेल, सर्वांच्या हृदयामध्ये एक प्रकारची भावना ही पाझरत पिढ्यानपिढ्या येणं ही अद्भुत गोष्ट आहे, सामान्य गोष्ट नाही आहे, ही अद्भुत गोष्ट आहे. आणि हे करणारी, हे करवून घेणारी जी शक्ती आहे ती श्री रामानंद शक्ती आहे. सद्गुरू रामानंदांच्या बरोबर विशाखापट्टणमलाही गेलो आहे, सद्गुरू रामानंदांच्या बरोबर कन्याकुमारीलाही गेलो आहे, सद्गुरू रामानंदांच्या बरोबर शिवनेरीलाही गेलो आहे, निरगुडकरांच्या घराच्या जवळही गेलो आहे. सद्गुरू रामानंदांचं जे कुलदैवत होतं मारुतीराया, त्या मारुतीरायाच्या आरतीच्यासाठी संध्याकाळी आम्ही बरोबर सर्वजण त्या शिवनेरीच्या परिसरामधल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये गेलेलो आहे. 1 ना 2 आठवणी, अनंत आठवणींनी अंतःकरण उचंबळून येतं, भरून येतं. आणि असं जसं आभाळ भरून येतं तसं अंतःकरण भरून येतं, आणि जसं आभाळ बरसतं तसं
भावना आणि शब्द बरसायला लागतात. ही प्रतीती आहे, ही माझी प्रतीती आहे. आणि एरवी आपल्याला बघावं लागतं, तर एरवी अनेकदा आपल्याला सुचत नाही, काय लिहावं ते सुचत नाही, काय बोलावं ते सुचत नाही. परंतु अशा हे काय, हे बोलविता धनी वेगळायचे. माझा मी माझी या बळाने नाही मी बोलत, बोलविता सखा कृपावंत वेगळा असतो. माझी या बळाने नाही मी चालत, चालाविषयी तू हात धरतो आणि जसं चालवतो तसं मी. ही जी एक समर्पण बुद्धी आहे, या समर्पण बुद्धीचं सर्वोच्च अशा प्रकारचं जर उत्कट आणि भव्य दर्शन जर कोणाच्या चरित्रामध्ये होत असेल तर ते सद्गुरू दादांच्या चरित्रात होत आहे. अलिप्तता आणि समर्पणता. अलिप्तता कुठून? जगातलं पाणी पिऊ नको. आज सकाळचं एक पद होतं, जगातलं पाणी पिऊ नको. याचं कारण काय? या जगातल्या पाण्याला अर्थ नाही आहे. भजनाला विना काही विचार करू नको, दिवस जाऊ देऊ नको. ही या बोधामध्ये जो अर्थ आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला असेल. त्यांनी एक ना दोन माझ्यासारख्या अनेक लोकांना अशा प्रेरणा बाबांनी दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून त्यांनी अशी अनंत सुंदर गोड अशी पदं करून घेतलेली आहेत. त्यांचे अच्युतानंद हेही अत्यंत सात्विक अशा प्रकारचं अतिशय अलिप्त आणि निमग्न भक्तिरसामध्ये तुडुंब भरलेलं असं व्यक्तिमत्व मी बघितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा या आपल्याला जीवनामध्ये जर का काय हे करायचं आहे ते मी कोण आहे याच्यापेक्षा मी कोण नाही याची चिंता आपण करूया. मला काय हवं आहे, मला काय मिळालं पाहिजे याच्यापेक्षा तू जे देशील त्याच्यात मला शांती दे, त्याच्यात मला समाधान दे, त्याच्यात मला आनंद दे, त्याच्यात मला तृप्ती दे, त्याच्यात मला हाव किंवा कुठल्या प्रकारची गरज अशी वाटू देऊ नको. अशा प्रकारची एक विलक्षण अशा प्रकारची निर्लिप्तता अशी मला हवी. आणि आपल्याला हे दिसेल की सद्गुरुदादांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की हे पहिल्यापासून त्यांना जणू एक बाळकडू मिळालेलं आहे. मला एक प्रसंग त्यांचा आठवतो, ते सांगतायत. त्यांनी सांगितलं एकदा परमपूजनीय गुरुजी शाखेवरती आले होते आणि दादांना त्यावेळेला थोडंसं काही कारणाने तब्येत बरी नसल्याने त्यावेळेला ते उभे असलेले खाली पडले आणि नंतर त्यांना लेटवलं. तिथे त्यांच्या जवळ बसून गुरुजींनी त्यांना हे विचारलं, कसं वाटतंय, काय वाटतं, पाणी देऊ का? ही आठवण त्यांनी मला त्या माझ्या आपल्या त्या रामानंद माझ्यामध्ये आहे. ही जी काही आपल्याला असं दिसतंय ही वृत्ती त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी त्यांच्या रक्ताच्या बिंदूमध्ये भिनलेली आहे ती वृत्ती जन्मभर. आणि त्याच वृत्तीचा आविष्कार इकडे त्यांच्या शिष्योत्तम भावामध्ये झालेला आहे. ही सामान्य गोष्ट नाही आहे. कपोल कल्पित गोष्ट वाटावी, एखादी दंतकथा वाटावी, एखादी लोककथा वाटावी, तशा प्रकारचं हे दोघांचं युग्मय सद्गुरू भक्तराज आणि सद्गुरू दादा आहेत. एकमेकांचे ते शिष्य नाहीत, गुरु नाहीत, गुरुबंधू आहेत. आणि गुरुबंधूंचं त्या दोघांचेही गुरु सद्गुरू अनंतानंद साईश आहेत. आणि फक्त गुरूंचा एक शब्द हृदयामध्ये झेलून तो आयुष्यभर एखाद्या पातिव्रत्याच्या पावित्र्याने पाळणारे दादा आहेत. माझ्या जागी आता यांना फक्त यांना पहा आणि यांच्यामध्येच माझं दर्शन घे, यांची सेवा कर. मी हे बघितलं आहे की भरगतचा आश्रम भरलेला असताना याच्यामध्ये आपल्या मोरटेक्याच्या याच्यामध्ये रात्रीच्या जोपर्यंत रामजी दादा येऊन शेजारी बसत नाही आणि ध्यान घेत नाही तोवर बाबा भजन सुरू करत नव्हते. रामजी कुठे, रामजी कुठे, रामजी. एखाद्या तळमळीने एखाद्या तडफडीने जसं विचारावं, सगळे बसलेले आहे, सगळं सुरू होतं आहे आणि चालू झालेले असतानासुद्धा थांबता येत ते का? एकाच गोष्टीसाठी, उजव्या हाताला त्यांच्या झांदेवरती बाबा आहे, दादा आहेत. हे काय आहे हे बघाय तुम्हाला कल्पना नाही. ज्यांनी हे बघितलं असेल दृश्य त्यांना याची कल्पना आहे. मला याचंही आठवतं आहे, पहिलं ज्या वेळेला आपल्याला बाबांचं हे करायचा प्रयत्न केला, लिखाण झाल्यानंतर प्रकाशित करायचा, त्यावेळेला बाबांनी एक दिवशी सकाळी अचानक उज्जैनला दादांना माझ्याकडे पाठवलं. कारण काय?
कारण आम्ही दोघांनी मिळून एक लहानसं पासबुक सुरू केलं होतं की त्याच्यामध्ये जे लोक पैसे देतील ते पासबुकवर ठेवून दिलं होतं मी की जेव्हा मागतील तेव्हा देऊ. दादा आले 10 मिनटात त्यांना पासबुक दिलं. त्यांना खात्री आहे, ते म्हणाले जा बागेकडे जा, त्याच्याकडे जो पासबुक आहे घेऊन येते, तो पाहू आपण काय किती झाले. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दिसेल की त्या चरित्राने लोकांना अनंत स्फूर्ती दिलेली आहे, अनंत स्फूर्ती दिली आहे. 4 का 5 त्याच्या संस्करण निघाले. या सगळ्याच्या याच्यामध्ये आपल्याला दिसेल ही जी काही एकनिष्ठा असते, ही निष्ठा म्हणजे काय हो, कोणाला आपण स्वतःला समर्पित करणे, ही जी वृत्ती आहे ही काय आहे. ही वृत्ती अशी सामान्य नाही आहे, ही अशी कुठेतरी पूर्वजन्मातल्या अनंत पुण्यांचा असा संचय असतो की ती वृत्ती अंगामध्ये येते. आणि ती वृत्ती आल्यानंतर यांचंसुद्धा त्याचं उदात्तीकरण करायचं नाही आहे. एका शब्दाने त्यांनी कधी स्वतःच्याबद्दलचा कुठलाही अहंकारी किंवा आसक्तयुक्त उच्चार काढलेला नाही आहे, उच्चार काढला नाही आहे. अनेक दिवस रामजी दादा हे नामस्मरण आम्हाला फक्त माहिती होतं. रामानंद झाल्यानंतर त्यांच्या अनंत कळा ज्या आहेत खऱ्याखुऱ्या त्या प्रगट व्हायला लागल्या. कोणाही भक्ताला कुठेही त्रास असो त्यांना त्याची पहिल्यांदी जाणीव व्हायची. आणि असे अनेक भक्त आहेत की ज्यांनी आपल्या आजारपणाची, आपल्या व्यथेची, आपल्या दुःखाची, आपली कुठल्या प्रकारच्या दुर्दैवी अवस्थेची काहीही कल्पना नाही दिली आहे, पण दादांचा अकस्मात फोन यायचा आणि त्यांना विचारायचं, त्यांची चौकशी करायची. त्यांनी ह्याच्यावरती हळूवाररीत्या त्यांना सांगायचं बाहेर पडाल याच्यातून, बरं काळजी करू नका. माझ्या घरी माझा तसं शरद भैयाचं माझं नातं आहे, तसं भास्कर काका आणखीन आमचं नातं होतं. ते आजारी पडले. 3दा दादा त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आले इंदोरला. ते तिथल्या हॉस्पिटलमधल्या लोकांना वाटायला लागलं हे कोण आहे ते ज्यांना भेटायला येता येते. ते त्यांना सांगता नाही आलं मला की हे कोण आहेत म्हणून, परंतु ही अलौकिक अशा प्रकारची कारुण्याची स्थिती आहे, ज्याला आपण म्हणतो मार्तंड जे तापहीन, जे सर्वाही सदा सज्जन सोय रे होत. तापहीन मार्तंडासारखे सगळ्यांना सदैव सोयऱ्यांसारखे असणारे आणि भासणारे आणि दिसणारे आणि प्रतीती देणारे असे दादा होते. त्याच्यामुळे त्यांचं वर्णन मला करताना म्हणजे लिखाण करताना जे स्फुरलं आहे ते मला आज सकाळी मी त्यांच्या पावलांवरती ज्यावेळेला मस्तक ठेवलं तसं म्हटलं, दादा तुम्ही बोलवून घ्या. मी काय बोलावं मला अजून लक्षात नाही येत हो, इतकं अगाध तुमचं. आणि याचा साक्षात्कार जसं कार्यक्रम होत गेले तसं मला होत गेला. आणि या आत्ताच्या झालेल्या या कार्यक्रमाने त्यांच्या पूर्ण चरित्रामृतामध्ये मी चिंब भिजलो. दादांचं हे अलिप्तपण, दादांचं हे अगर्वता करावे दास्य सकळ, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते एका ठिकाणी. अगर्वता करावे, अगर्वता म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंकार आणि गर्व हा भान त्याचं नसताना पूर्णपणे समर्पणाने सेवा करायची. आणि ही सेवा त्यांनी कशी केली, जसे बाबा पलीकडच्या खोलीत बसलेच आहेत. आपण जावं, आपण गेल्यानंतर आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला आता कुठलीही तरी कोणाची समस्या असली, बरं आपण बाबांच्या कानावर घालू, एवढंच बोलायचे. आपण बाबांच्या कानावर घालू म्हणजे बाबा जणू बाबा हे त्या ठिकाणी पूर्ण सदेह सचैतन्य असे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ही प्रतीती त्यांनी घेतली आणि आम्हाला पण दिली. त्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला मी उज्जैनहून इंदोरला यायचा त्या वेळेला आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्यांनी जर काय सांगितलं ते म्हणायचं नाही असं आपण त्यांच्या कानावर. हे काय आहे, ही सामान्य स्थिती नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या सात्विक गुणांची जर मूर्ती, सगळ्या सात्विक गुणांचं जर का एकत्रीकरण केलं तर त्या एकत्रीकरणातून आपल्याला हे दिसतं की त्याच्यातून दादा नावाची दिव्य अशा प्रकारची विभूती आकाराला येते. आणि ही दिव्य विभूती ही चिरंजीव आहे, हे लक्षात ठेवा, ही चिरंजीव आहे विभूती. कारण या विभूतीला सांसारिक कुठल्याही प्रकारच्या अभिलाषेचा स्पर्श नाही.
ज्या विभूतीला कुठल्याही प्रकारच्या सांसारिक आणि माईक अशा प्रकारच्या अभिलाषेचा स्पर्श नसतो, जी विभूती अनेक प्रकारच्या अशा अंतःकरणांना आपल्या अथांग अशा दयेतून सावरतच असते, जिला ज्ञानोबा माऊलींनी जे म्हटलं की विश्वाचे कारुण्य माझ्या पोटी आले, अशा प्रकारची ज्यांची कारुण्याची गंगा असते अशा या विभूती सामान्य नाही, सामान्य नसतात, सामान्य असू शकत नाहीत. आणि त्यांचं अवतरण आता सुद्धा तुमच्या लक्षात आलं का? हे माझा पूर्ण आशीर्वाद आहे. हे जे काही आज आपण ऐकलेलं त्यांचं गीत रामायणाच्या याच्यावरती पद्धतीने दादांच्या चरित्राचं झालेलं आहे, हे महाराष्ट्रभर जाईल आणि हे बडोद्याला पण जाईल, हे सगळीकडे जाईल. कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची परिपूर्ण अशा याची समर्पणतेची भिजलेली अशी वाणी आहे, भरलेली आहे आणि दादांबद्दलचा पूर्ण त्याच्यामध्ये असलेला पूर्ण भक्तिभाव आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की हे सामान्य हे नाही आहे, त्याचे निनाद कधी वाटलं नाही आम्हाला की विशाखापट्टणमला आपण गुरुपौर्णिमा करू, उज्जैनला आम्ही गुरुपौर्णिमा करू. मी आणि आमचे गोविंदराव करपे म्हणून होते, या दोघांनी मनामध्ये आणले की नाही आपण यंदा विशाखापट्टणमला गुरुपौर्णिमेचं आमंत्रण द्यायचं, आणि दिलं. आणि ते दादांनी आमच्याकडून करवून, आमच्यात सामर्थ्य नव्हतं, करवून घेतलं, सुंदर करवून घेतलं, सफल करवून घेतलं. ही एक ना, मी म्हणून तुम्हाला सांगतो की डॉक्टर आठवले असोत, कुंदाताई असोत, या कुंदाताईंच्या स्वतःच्या अनुभूती, त्यांनी जी पुस्तकं मला 2-3 पाठवली त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की भेट झाल्यापासून तर आज अतिशय गोड असं भजन त्यांनी म्हटलं, तिथपर्यंत त्यांच्या जीवनाचा जो एक मी हे बघितला, कुंदाताईंची अनन्य निष्ठा. अशा 1 ना 2 किती जणांचं म्हणून बोलावं. आजसुद्धा तुम्हाला माहिती आहे, आज एका धुंदीमध्ये पूर्णपणे सगळे नाचत या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशाच प्रकारचे औदुंबरला, अशाच प्रकारचे गोव्याला किती ठिकाणून यावे, गोव्याहून यावे, गुजरातमधून यावे, मध्य प्रदेशातून यावे, महाराष्ट्रातून यावे. म्हणजे याला काही सीमा आहे? सीमा नाही, असीम आहे. हे जसं असीम आहे तसंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातली दुसरी एक गोष्ट मी बघितली, आपण काय करतो आहे याची ते शेवटपर्यंत दुसऱ्याला जाणीव करून देत नसत. आपली रीत काय असते, आपण कोणाला साधं पाणी जरी दिलं ना तर मी त्याला पाणी दिलं, मी त्याला पाणी दिलं असं आपल्याला 3 वेळा वाटतं किंवा आपण बोलतो, तो आला त्याला मी पाणी दिलं. हे मोठमोठाली कार्य करूनसुद्धा मी काय केलं आहे याचा उच्चार करत नाही, याची आठवणही करत नाही. ही काही सामान्य गोष्ट नाही. त्यांच्या बाबतीमध्ये मी बघितलं की बाबांचं चरित्राचा उत्तरार्ध लिहायचा होता, आपल्या सगळ्या ट्रस्टींना घेऊन माझ्या घरी आले. दादा कशा, अरे दादा तुम्ही नुसतं मला सांगितलं असतं मी नसतो आलो का तिथे. आपल्या भावना वेगळ्या असतात आणि पण त्यांची ती लक्षात ठेवा, त्यांची बाबांवरची अनन्य निष्ठा जी आहे ना, त्या निष्ठेमुळेच दादा चिरंजीव आहेत. आपल्याला आयुष्यामध्ये जर दुसरं काही करायचं हे शक्य नसेल तर एवढं करा की सद्गुरूंवरती अचल आणि अविचल आणि पूर्ण निष्ठा ठेवा की नाही तो करणार आहे, नाही तो करणार आहे, तो करून घे, तोच करवून घेणार आहे. ही जर आपल्या हृदयातली निश्चिती असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपलं कार्य. आता आज आपल्याला आमच्या शरद भैयांनी मग सांगितलेलं आहे, 100पेक्षा जास्त अशा प्रकार तुमच्या इंदुरामध्ये भजनं झाली असतील, आमच्या पुण्याला झालेली असतील, बडोद्याला किती ठिकाणी भजन हा बाबांचा श्वास होता, श्वास होता. आणि ते भजन हे चिरंजीव करण्याचं महत्कार्य जे बाबांच्या ध्यासातून भजनाची ध्वजा ही याच्यामध्ये उत्तुंग अशा प्रकारची गगनामध्ये लहरवण्याची ताकद आणि क्लुप्ती आणि शक्ती ही बाबांमध्ये, दादांमध्ये होती. आणि मग त्यांनी सांगितलं ते अगदी खरी गोष्ट आहे. त्यांनी युवा शक्तीतलं सामर्थ्य ओळखलं आणि युवा शक्तीला
आणि मुलींनाही आणि मुलांनाही एकत्रित आणून आज तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या इथे कितीतरी नवीन नवीन म्हणजे वयाच्या 35 ते 50 या वयोगटातली असे अनेक मुलं जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पूर्ण भावाने पूर्ण समर्पणतेने या सगळ्या कार्यक्रमामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला राबताना दिसत आहेत. हे सामान्य नाही आहे चित्र, हे साधं चित्र नाही आहे. आणि हे चित्र होण्याकरता हे जे म्हणतात ना की शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते, हा योगभ्रष्ट अशा प्रकारचा सत्पुरुष आपल्या डोळ्यांनी आपल्याला पाहायला मिळाला. आणि या सत्पुरुषांच्या शब्दांमध्ये, या सत्पुरुषांच्या सहवासामध्ये, यांच्याबरोबरच्या प्रवासामध्ये, यांच्याबरोबरच्या भजनांमध्ये आपल्याला रमता आलं, गाता आलं, बोलता आलं. हे आपलं जीवनातलं अपूर्व भाग्य आहे. आणि या भाग्याच्या अनेक लोक हे आहेत, वाटेकरी आहेत इथे बसलेले, असे अनेक ज्यांनी दादा आणि बाबांना न पाहताही जे आलेले आहेत इथे, असे सोडून जेवढे म्हणून लोक असतील इथे, त्या सगळ्यांना मी काय म्हणतो त्याची प्रतीती आहे. दादांच्या तिथे गेल्यानंतर आपल्याला दादा असे गप्पा मारत बसले आहेत असं नाही दिसणार, परंतु त्यांचे एक एक वाक्य एकेकाच्या याच्यामध्ये हृदयात असं बसलेले आहेत. एकदा त्या ठिकाणी मी गेल्यानंतर त्यांनी मला म्हणाले की याचं महिम्न स्तोत्र म्हणा. आणि त्यांना मी महिम्न स्तोत्र म्हणून इतका आनंद जाते. म्हणाले अनंतानंद साईशांना महिम स्तोत्र आवडायचं, महिम्न स्तोत्र मला छान वाटतं. आणि त्यांनी दोघा तिघांना सांगितलं महिम्न स्तोत्र म्हणा. त्याचा पुढे काय होणार आहे, पुढे कुठल्या प्रकारचं तुम्हाला अरिष्ट येणार आहे, पुढे कुठल्या प्रकारची संकटाची सावली तुमच्यावरती पडते याची त्यांना जाण व्हायची, याची त्यांना कल्पना यायची. कोण कुठे जाणार, म्हणजे कोणाच्या बदल्या किंवा कोणाचं हे घर कुठे व्हायचं आहे ह्याची त्यांना कल्पना असायची. आणि या सगळ्यातून त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं सूचना देणं, त्यांचं फोनवरती बोलणं, धनींसारख्या दूर सांगलीला असलेल्या त्यांच्या अनन्य भक्ताला तब्येत बरी नसतानापासून आज तागायत सांभाळलं आहे. कोणी सांभाळलं आहे? दादांनी सांभाळलं आहे, दादांनी सांभाळलं आहे. आज काही कारणाने धनी आलेले नाहीत, नाही तर धनी या ठिकाणी आपल्याला असं दिसतात की बरोबर मुजरा करून आपल्याला दादांचा समोर हे करताना दिसतं. तर असं एक ना दोन, किती उदाहरणं द्यावी, किती उदाहरणं द्यावी. पण मला आज संमिश्र भावनांची दाटी झाली आहे माझ्या अंतःकरणामध्ये. असं वाटतं आहे की काय काय बोलू आणि काय काय न बोलू. परंतु या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये मला लक्षात एवढंच येतं की एक अत्यंत दिव्य शुचिरभूत आणि पूर्णपणे हे मघाचे सकाळी आम्ही एक पद म्हटलेलं आहे, त्या पदामध्ये सर्व त्याच्यामध्ये मी सगळ्या तुला दुःखातनं बाहेर काढीन, तू भिवू नको असं म्हणणारा जो श्रीकृष्ण आहे, त्याच भूमिकेत मी दादांना पाहतोय, त्याच भूमिकेत दादांना पाहतोय. अहम त्वाम मोक्षयिष्यामि मा शुचा. हे जे काही त्यांचं शब्द आहेत हेच दादांचे शब्द आहेत. प्रत्येकाला तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, हेच बदल. आणि हे अखेरपर्यंत त्यांनी हे केल्यानंतर आजसुद्धा आपल्याला असं दिसेल की आज आपणसुद्धा तिथे येतो आणि ज्या हक्काने, ज्या प्रेम आणि ज्या याने श्रद्धेने आपण त्या पलंगाला मस्तक टेकवतो, त्या क्षणी आपल्याला जाणवतो की नाही नाही हे काहीतरी इथे काहीतरी विलक्षण तेज आहे. आणि खरी गोष्ट असते ही, खूप गोष्ट. म्हणजे माझ्या याच्यामध्ये दादांच्या आज्ञेच्या पालन करत असतात त्याच्यामध्ये आमचे ठोसे काका हे माझे परमा आदरणीय अशा प्रकारचे सन्मित्र होते. बाबांनी सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला त्यांच्या घरी पाठवलं आहे. पहिल्या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या आधी अनंतराव कुलकर्ण्यांना ज्या वेळेला भेटायला आम्ही गेलो होतो त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे उतरलो होतो आणि तेच आम्हाला घेऊन गेलो होते अनंतरावांकडे. ते त्यांच्या इथे नारायण याला गावाला मी त्यांच्या घरीही जर जुन्या घरी गेलो आहे, त्यांच्या मनोहर बागेमध्ये त्यांच्या इथे राहायला गेलेलो आहे. तर त्या सगळ्यांच्या इतक्या अनन्य निष्ठा दादांवरती होत्या की त्यांची आठवण केल्यानंतर दादा आलेले नाहीत असं व्हायचं नाही. म्हणजे आठवण केल्यानंतर
त्या आठवणीला प्रतिसाद द्यायला तात्काळ येणारा, जसा श्रीकृष्ण द्रौपदीच्या हाकेला धावून जाणारा, तशा प्रकारचे दादा होते. अशा अनेक घटना आहेत, अनेक हे आहेत. मी त्यांच्याबद्दल अधिक तर काही बोलणार नाही, पण इतकंच सांगेन की तुम्ही भाग्यवान आहात. अशा अमृतानुभवी संतांच्या सहवासामध्ये ज्यांना राहण्याचा आणि जीवन आपल्या जीवनामध्ये अनुभव घेण्याचा योग आलेला आहे, ते खरोखरी अतिशय भाग्यवान आहेत. आणि मला माझ्या आज जे ट्रस्टी मंडळ, आज जे सेवक, आज जे भक्त, आज जे दास त्यांची अनन्य भावाने नाना प्रकारांची सेवा करता आहेत, त्या सगळ्यांचं समर्पूर्ण, तृप्त आणि शांत आणि परिपूर्ण असं फळ त्यांना मिळणार आहे. याचं कारण हा कल्पवृक्ष आहे. हा कल्पवृक्ष दारी लावून गेलेला दादा आहे, हे लक्षात घ्या. हा कल्पवृक्ष आहे. यांनी हे वरदान दिलेलं आहे त्यांनी की जो इथे आपल्याला असं दिसेल की लहान आहे की मोठा आहे, अडाणी आहे की सुशिक्षित आहे, व्यापारी आहे की अधिकारी आहे, हे कुठलेच भाव इथे नाही आहेत. हे कुठलेच भाव इथे नाही आहेत. इथे फक्त एकच भाव आहे की जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, दावीसी दया घाना ऐसी तुझीही माव. हे जे साईबाबांच्या आरतीमध्ये म्हणतो आपण, ती स्थिती आहे, आणखी काही नाही. ज्याच्या हृदयात जो भाव असेल त्या भावाने तुम्ही याच्याकडे पहा, तुम्हाला त्याची प्रतीती येईल. मला आज तृप्तता वाटते मला. याचं कारण हे आमचे पंचभाई होते, हे दिल्लीला होते आणि त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही एकदा याच्या रिटायरमेंट घेतल्यानंतर इंदूरला जा आणि दादांना भेटा आणि नंतर तुमच्या जीवनाची पलीकडची दिशा ठरवा, त्यांचे जे काही योजना असतील त्याप्रमाणे. आणि आज ते अनन्य भक्तांमध्ये आपल्या दादांच्या सेवेमध्ये बरोबर रत राहून आजही ते आपल्या ह्याच्यात हे झालेले आहेत, तृप्त आहेत, शांत आहेत आणि दादांची दिव्य प्रतीती घेऊन आहेत. हे बघितलं, एकही मला उदाहरण दाखवा की जे दादांना किंवा बाबांना आठवता त्या काळामध्ये 35 ते 40 वर्ष. माझा बाबांचा संबंध 1965 पासून आहे, 64-65 पासून. 1964-65ला मी उज्जैनला आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी 21 जणं आम्ही पारायणाला बसलो आणि त्या दिवशी भक्तराज महाराज म्हणून इंदूरला आहेत, त्यांचं भजन आम्ही ठरवलं. आणि बाबा आले. तर तरुण होते बाबा त्यावेळेला, धाडकर होते वसंतराव त्यावेळेला, हे त्यांच्याबरोबर आणखीन दादा होते. हे सगळे लोक आले आणि सुरेख. आणि तिथून माझा जो उद्गम झाला त्यांच्या पायाशी, तो आपल्याला असा दिसेल की आश तागायत मी कधीही विसरू शकलो नाही. एकदा माझ्या पत्नीला स्वप्नामध्ये बाबा आले आणि म्हणाले की ज्या वेळेला तुला दुःख होईल त्या वेळेला तू एकच पद म्हण, प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची. आणि तिची तशी स्थिती त्यांनी केली. हे त्यांनी सांगितलं, पाठीवरून हात फिरवला. आणि या एकदा नाही, दोनदा नाही, आमची मुलं लहान होती तेव्हापासून बाबांना. आणि आज मलाही अभिमान आहे की हे वाटतो आहे की दोघाही मुलांना दादांबद्दल बाबांबद्दल निरतिशय आदर आहे. पुण्याच्या सगळ्या भजनांमध्ये आमची मुलगा, आमचे सुनबाई प्रेमाने जातात. याचा मला आनंद, हृदयातून तृप्ती मला वाटते की चला यांच्या जीवनामध्ये हे भजनामृत जे आहे याने यांची अंतःकरण भिजली तर यांना कृतार्थता यांच्या जीवनाला येणार आहे आणि यांना शांती मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसेल की यांनी अवश्य तिथे जावं. आणि त्याच्यामध्ये आमचे निकमांचा परिवार असतो, तिथले आणखीनही सगळी मुलं असतात सगळे, तर या सगळ्यांचा आपल्याला तेही दिसतो. तर या आजच्या ह्या षष्ठब्दपूर्ती बाबांच्या त्या आपल्या जन्मशताब्दी समारोहाच्या समारोप आहे असं नाहीच आहे, हा अखंड चालणार आहे. सगळ्यात मला आवडलेलं जर का हे असेल तर रामनामाचं लिखाण. सर्वांनी इतक्या प्रेमाने आणि इतक्या आदराने रामनाम लिहिलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, दोन गोष्टी आहेत, भजन सगळ्यात करायचं आहे, रामनाम एकांतात लिहायचं आहे.
भजनामध्ये तो राम जो आहे तो सर्वांच्यापर्यंत रामाच्या समोर पदर पसरून त्याला भिक्षा मागायची आहे. रामा तुझ्या दारी मागतो मी, अशी त्याला सर्वांनी मिळून आणि एकांतामध्ये बसून श्रीराम जय राम जय जय राम हा महामंत्र लिहायचा आहे. हा महामंत्र लिहिताना आपण वाचत असतो, एका वेळेला 3 वेळा त्याचा बरोबर हे होत असतो. ज्या लोकांनी लिहिलं असेल त्यांना याची अनुभूती आहे आणि त्यांची आज आपल्याला आज किंवा उद्या मला असं वाटतं त्या रामनाम लेखनामध्ये ज्यांना काही विशेष असे पुरस्कृत करणार आहेत त्या सगळ्यांना याची अनुभूती आहे. आणि छान अक्षरात ह्या वह्या ज्या आहेत या 468 का 500पर्यंत त्या वह्या गेलेल्या आहेत. त्या सगळ्या आज नंतर सांगितलं जाईल. सांगायची गोष्ट की हे रामनाम पूर्वी आम्ही लहानपणी ज्या वेळेला माझे मोठे काका रामनाम लिहित होते ते अयोध्येला पाठवलं गेलं तर त्या ठिकाणी जात होतं किंवा ते नर्मदेला आम्ही याच्यामध्ये कणकेमध्ये हे करून ते माशांना खाऊ घालत होतो. असे हे केले आमच्या लहानपणी हे होतं आमचे काका करत होते. त्याची मला आठवण आली होती आणि माझ्याहीकडून लिहून घेतलं परमात्म्याच्या कृपेने. आणि आज मला कळलं आहे की शेकडो लोकांनी असं या रामनामाच्या याच्या इतकं उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे म्हणजेच श्रीराम जय राम जय. रामा इतकं मंगल दुसरं काहीही नाही. मंगलो भूमी मंगला रामा इतकं मंगल, रामा इतकं शुभ, रामा इतकं आनंददायी, रामा इतकं कल्याणप्रद, रामा इतकं शांतदायी, रामा इतकं आध्यात्मिक असं दुसरं काहीही नाही. मंगलायतनम हरी पूर्ण मांगल्याचं पूर्णत्व श्रीरामनामामध्ये आहे. आणि ते श्रीरामनाम आपल्याकडून या निमित्ताने लिहिल्या गेलं आहे सगळ्यांच्याकडून. ही अति परमपावन स्थिती आहे. पूर्वी जप केला गेला आहे, पूर्वी एकदा जप केला गेलेला होता. आता त्या जपाची अशाच प्रकारची आपली हे झालेली होती. आणि यंदा या वर्षभरामध्ये आपल्याला पूर्ण वर्ष मला असं वाटतं 26 ऑक्टोबर गेल्यापासून हे सुरुवात झालेलं आहे. तेव्हापासून आत्तापर्यंतचं या वर्षभरामध्ये जवळजवळ 500 लोक म्हणजे आपल्या इथे कदाचित काही वह्या आल्या असतील. आमच्या पत्नीनीही हे लिहिले आहेत बरं. ती वही आलेली नाही आहे पण ते तिने पण लिहिलं. तब्येत बरी नसताना रोज सकाळी उठून रोज दुपारी बरोबर लिहायला. तर ह्याच्यात एक आनंद आहे. आणि हा जो आनंद ही जी शांती आहे ही अपूर्व शांती या ज्याच्यामध्ये आपल्या जन्मोत्सव या जन्मशताब्दीच्या काळामध्ये मिळाली. या स्थितीमुळे सगळ्यांना प्रेरणा मिळाली. ही अलौकिक गोष्ट आहे. एक तर हे आणि घरोघरी भजन. या हे भजन हेच माझी उपासना आहे. या उपासनेला दृढपणे जर कोणी चालवलं असेल तर ते दादांनी चालवलं आहे. ही उपासना आहे, पूर्ण उपासना आहे. हेच पूजन आहे, हेच भजन आहे आणि हेच संध्या आहे. झाली संध्या, हेच भजन आहे, हीच देवपूजा आहे. असं आपल्याला अनंतानंद साईशांनी बाबांना कर्मकांडातून बाहेर काढून पूर्णपणे या उपासनेमध्ये लावलेलं आहे. आणि आज आपल्याला दिसेल की लहान मुलं असो की आज आजी असो, तिची आजोबा असो, तिथपर्यंत त्या भजनाचा लळा, त्या भजनाचा जिव्हाळा, त्या भजनातलं गोडवा, त्या भजनातलं अर्थसौंदर्य हे जोपर्यंत भजनातला अर्थसौंदर्य तुमच्या अंतःकरणाला हे स्पर्शत नाही तोपर्यंत तुमचं भजन लक्षात राहत नाही. भजन बरं बाबांचे कोणतेही शब्द असे नाहीत की जे अवघड आहेत की जे कठीण आहेत. आणि ते सगळे बाबांच्या शब्दांची जी अलौकिकता आहे ती अशी आहे, अव्याज मनोहर आहेत. वर्षानुवर्ष झाली तरी त्या फुलांचा वास तसाच आहे. बकोळीच्या फुलांचा वास असतो तसं त्या भजनांच्या शब्दांचा वास आहे. ज्याला म्हणतात त्यांना कुठल्याही प्रकारचं शिळेपणा कधीही येणार नाही. याचं कारण ती अंतःकरणातून आलेली फुलं आहे. ती अंतःकरणातून उदयाला आलेलं संबंध ते सरस्वतीचं दान आहे.
वेदांचं म्हणून त्यांनी सांगितलं जसं तुकारामांचे अभंग असावेत तशा प्रकारचे बाबांची आपल्याला ही भजन आहेत. आणि ही आपल्या इथेच आहे तसं नाही, सगळीकडे. तुम्हाला मी सांगतो ना, आमच्या आत्ता काल मला बघापासून मला आठवण येत होती, नाशिकचे नाना नाही आले. मी जर दोघा तिघांना विचारलं, मग ते आल्यानंतर 2 मिनटं भेटल्यानंतर असं ही काय आहेत ही यांच्या भजनाने, यांच्या उपदेशाने, यांच्या साहचर्याने, यांच्या सत्संगाने ही अजरामर झालेली भक्तांची मांदियाळी आहे, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता असं जे म्हणतात, तशी ही भक्तांची मांदियाळी आहे. आणि या भक्तांच्या मांदियाळीमध्ये हा भक्तराजांचा उत्सव साजरा होतो आहे. हे रामानंद हेच आमचे भक्तराज आहेत. माझ्या त्या पुस्तक याला त्यांच्या चरित्राला नाव काय द्यायचं? नाव एकच आहे, हेच साई आहेत, हेच भक्तराज आहेत आणि हेच रामानंद आहे. ही प्रतीती आहे, हे कल्पना विलसित नाही आहे, ही प्रतीती आहे. कारण ते बाबांचं हृदगत बोलायचे म्हणजे, आणि बाबा कोणाचं हृदगत बोलायचे? बाबा साईशांचं हृदगत बोलायचे. साईश कोणाचं हृदगत बोलवायचे? शिर्डीच्या साईनाथांचं बोलायचे. ही परंपरा आहे. त्यामुळे तेच आपल्याला असं दिसेल की ही शिर्डीच्या साईनाथांपासून सुरू झालेली ही जी गंगा आहे, ही आपल्याला या ठिकाणी तुडुंब रीतीने आता सगळ्यांना हे जसा हरिद्वारला कुंभ असतो तशा प्रकारचा हा नामाचा कुंभ आहे. आणि हा हरिओम तत्सत मंत्रही काही सामान्य आहे का? छे मुळीच नाही. 17व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या त्याच्याबद्दल त्याने सांगितलेलं आहे, हरिओम तत्सतबद्दल. तत्सत या दोघांबद्दलही बोलले आहे. आणि हरिओम हा तर प्रत्येक वेदमंत्राच्या अगोदर हरिहि ओम सहस्रशीर्षा पुरुष, प्रत्येक वेदमंत्राच्या आधी आपल्याला हरिहि ओमच्या, त्याच्यामुळे हा महामंत्र जो आहे हाही सामान्य नाही आहे. आणि या सगळ्याला आपल्या रक्ताच्या बिंदूमध्ये पूर्णपणे रिचवून जीवन जगणारी जी विभूती, तिचं नाव दादा आहे. तिचं नाव दादा आहे. ही सामान्य हे शक्ती नाही आहे. आणि म्हणून मला ज्या वेळेला त्या डोळे मिटतो आणि त्यांचं स्मरण करतो त्यावेळेला मला असं वाटतं, बरं इतकं करून आपल्याला असं असेल की खूप काही विनोद, गप्पा, आनंद असं नाही. परंतु हौस मात्र मुलांची हौस कशी पुरवायची ते त्यांनी बरोबर. रात्री ते दूध प्यायला घेऊन जायचे मुलांना. 10 साडे 10 11ला म्हणायचे चला आपण दूध पिऊन येऊ. बाबांची स्थिती आणखीन वेगळी असायची. ते रात्री निघायचे आणि आमच्या तिकडे यायचे. गाडीत बसलेल्यांना माहीत नाही की कुठे चाललो आहोत. उज्जैनला येईपर्यंत त्यांना कळायचं नाही की आपण उज्जैनला आलो. ही अशी. आणि तूही बैस आणि त्या गाडीमध्ये गच्च भरून रात्री 11 साडे 11ला आपल्या घरी जर एकदम कोणीतरी आलं तर आपल्याला बरं मला वरतून खाली बोलवायचे आणि सांगायचे, हे बघ आता तिला त्रास देऊ नको, आपण बाहेरून काहीतरी घेऊन येऊ. आणि बाहेर घेऊन जायचे. बाहेरून खायला घेऊन यायचो आम्ही आणि मग घरी यायला. आणि रात्री सकाळपर्यंत भजन होऊन 5:30-6ला निघून जायचे. विलक्षण होतं. ही जी काही विलक्षणता आहे ही विलक्षणता मी जीवनामध्ये अनुभवली. आणि मीच नाही, तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल. आणि आज मला या दृष्टिकोनातून खरोखरीच अपूर्व भाग्य वाटतं माझ्या बंधू तुल्य माझ्या यांचं, शरदभाई यांचं, की त्यांना बाबांची दादांची सेवा करण्याचा अलौकिक जीवनातला असा प्रकारचा योग आला आहे की ज्याच्यामुळे आज त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या पूर्ण याने मार्गदर्शनाने आज तुम्ही सगळेजणं प्रेमाने या सगळ्या उत्सवाला पार पाडता आहात. ही सामान्य गोष्ट नाही आहे. आणि आपल्याला असं दिसेल की उणेपणा, कमीपणा हा तर कुठेच नाही. नाही हा शब्द नाहीच कुठल्या याच्यामध्ये. आणि अशा याच्यामध्ये आठवले महाराजांचं बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्यामुळे गोव्याला गेलो, त्यांच्यामुळे आम्ही तिथे भजन केलं, त्यांच्यामुळे आम्ही तिथल्या त्या पनवेलच्या आश्रमात मी महिनाभर राहिलो. या सगळं हे तिथे पनवेलला दादा आले भेटायला, तिथे बरोबर भजन झालं. हेच म्हणजे आपलं उगाच पाठवून दिलं आहे आणि आपल्याला आपले असं नाही, पनवेलला मी काय करतो आहे काय करत नाही हे बरोबर याची इंदूरला बरोबर कल्पना असायची आणि द्यायचं. या सगळ्यांचा
जसा मागोवा घ्यावा तसा मागोवा या जन्मशताब्दी वर्षामध्ये घेतल्या गेलेला आहे. आणि मला आज आनंद वाटतो की तुम्ही सगळेजणं दूरदूरून इतक्या उत्साहाने इतक्या उत्सवाला इथे हजर राहिला आहात आणि दादांचं आपण गुणगान करतो आहोत. आणि या गुणगानाच्यामधून कल्याण आपलंच व्हायचं आहे. दादा इथून आपल्याला सर्वांना आशीर्वाद देतातच आहेत, देतीलच आणि देतातच आहेत. अजिबात असं मानायचं कारण नाही आहे की आपल्याला असे हे नाही आहे. आणि दुसरं मला माझ्या याला आहेत की वेगवेगळ्या प्रकारची भजनं ही जी सुचतात लोकांना आणि स्फुरतात आणि ती गातात, त्याच्यामध्ये त्यांची जी लय आहे ती लय त्यांनी जी घेतलेली ती कुणाकडून घेतली आहे? ती यांच्याकडून घेतली आहे, दादांकडून घेतली आहे ती लय. त्या झांजेतली ते दिसायला झांज छोटीशी आहे, परंतु त्या झांजेतला लहानसा झणत्कार हा अंतःकरणाच्या याला भिडलेला आहे आणि त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळालेली आहे. दादांच्या अशा या एक ना दोन अशा अनेक गुणांचं मला स्मरण होतं आणि बावरून जातं. कुणाला कशाबद्दल बोलू, कसं बोलू, काय सांगू, कशाबद्दल बोलू, नक्की काय सांगू, हे याचं कारण काय होतं असं? कारण हा गुणसमुच्चय आहे, अनंत गुणांचा समुच्चय आहे आणि तो एकत्रित रीतीने आणला आहे आणि 1 आणि 2 वर्ष नाही, वर्षानुवर्षानं आणला आहे. सामान्य अवस्थेमधून असामान्य अवस्थेपर्यंत झालेला हा आलेख आहे. हा आपल्या डोळ्यांनी आपण पाहिलेला आहे, आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि इतकं करून असूनसुद्धा त्यांनी वाटेत भेटलेल्या सगळ्या संत विभूतींना वंदन केलेलं आहे. वाटेत त्यांच्या जेवढ्या म्हणून संत विभूती भेटल्या, जिथे जिथे ते गेले तिथे ते मग ते नाना महाराज असो, ते बख्तरा हे असो, आपले नाथ असोत किंवा तुमचे याच्यामध्ये श्यामसाई असोत, कुठे या सगळ्या ठिकाणी दादा जाऊन त्या ठिकाणी त्यांची आरती करून त्यांचं भजन करून ते श्रीराम महाराज असोत कोणाहीकडे गेले, स्वतःचं वेगळेपण अबाधित राखून शांतपणे बाजूला ठेवून त्याच राहिलेत आणि तिथला आनंद दिला आहे. आमच्या इथे सुद्धा आम्हाला पूर्ण आशीर्वाद. मला आठवत आहे आम्हाला ज्या वेळेला गजानन महाराजाचं मंदिर बांधायच्या वेळी त्या दादांना मी बोलावलं, दादांनी कुदळ मारली आहे, दादांच्या हाताने भूमिपूजन झालेलं आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे. पण त्याच्यानंतर मात्र थोड्या दिवसामध्ये दादांचं महानिर्वाण झालेलं आहे. परंतु तो आजही ते मंदिर अतिशय सुंदर रीतीने आमचं व्यवस्थित होऊन राहिलेलं आहे, चाललेलं आहे. मी आता काही दिवस झाले पुण्याला असल्यामुळे माझं तिथे जाणं होत नाही आहे, परंतु बाकी ते सगळेजणं तिथे नीटनेटकं करतायत. या सगळ्या याचा आठवणींचा हे लक्षात आला. मग एक सुंदर गोष्ट झालेली आहे, आठवण ही सुखाची ठेव आहे. मग तुम्हाला जे दिलेले सगळ्या भजनांच्या पुस्तकांचं जे चित्र फीत जी आहे ते चित्र भजनांचं जे चित्र हे दिलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की सगळ्या याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये. बरोबर. तर या अर्थाने आपल्याला असं असेल की दादांचं हे जे अलौकिकपण आहे हे अलौकिकपण आपल्या हृदयामध्ये आपण ठेवूया. आणि आज आता काही वेळाने वगैरे आपल्या इथे सारखे कार्यक्रम चाललेले आहेत आणि सांगितलं गेलेलं होतं बघा तर त्या याचं कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या अगोदरी कीर्तनाचा जो कार्यक्रम झाला त्याच्यानंतर फक्त एक अर्धा तास काय मोकळीक मिळाली असेल आणि आता लगेच पुन्हा भजनाचा कार्यक्रम आहे. दादांच्या या संपूर्ण व्यक्तिमत्वाला, त्यांच्या अथांग कारुण्याला, त्यांच्या अबोल शांत आणि पूर्ण धीर देणाऱ्या अशा आम्हाला प्रेरित करणाऱ्या त्या व्यक्तिमत्वाला मी शिरसाष्टांग प्रणिपात करतो. तुम्हा सर्वांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो, तुमच्या भक्तीला मी वंदन करतो आणि मी माझ्या त्यांच्याबद्दलचा गुरुवंदनेचं हे जे आहे प्रवचन सेवा ही आवर्ती घेतो. हरिओम तत्सत. पागे काका
तुमच्या अमृतवाणीनं दादांना ऐकायला आम्हाला खरोखर नेहमीच खूप आवडतं आणि त्यांच्या चरित्रामधून तुम्ही पिढ्यानपिढ्या बाबा आणि दादा सगळ्या भक्तांसाठी असं त्यांचं जीवनचरित्र उलगडून ठेवलेलं आहे. त्यासाठी आम्ही ऋणी आहोत तुमचे. शतशः काय कोटी कोटी तुमचे ऋण आमच्यावर आहेत. पागे काकांचा सत्कार तर होणार आहेच, त्याच्या आधी माननीय बापट काका आपलं मनोगत व्यक्त करतायत. हरिओम दत्सत. परमश्रद्धेय माझे गुरुबंधू डॉक्टर विठ्ठल माधव पागे यांचं आपलं अतिशय उद्बोधन सुंदर आपण ऐकलं सर्वांनी. मी यांच्याविषयी काय सांगू तुम्हाला. माझा त्यांचा परिचय 1968चा आहे. गजानन महाराजांच्या उत्सवापासून आमच्या लोकांचा परिचय आहे. आणि ज्याप्रमाणे एखादी माऊली आपल्या मुलाला ओटीमध्ये घालते तसं माझ्या आईनी मला आध्यात्मिकदृष्ट्या ह्याची प्रगती व्हावी म्हणून मला यांच्या ओटीमध्ये घातलेलं आहे. हा माझा यांचा परिचय आणि हाच माझा यांचा आहे. आणि आज जो काही मी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जो काही थोडा बहुत मुंगी एवढा हे केलं असेल तर त्याचं सगळं श्रेय हे माझे हे गुरुबंधू परमश्रद्धेय डॉक्टर पाग्यांना आहे. डॉक्टर पाग्यांचं मी किती चरित्र. पहिलं चरित्र आम्ही गणेश मंडळात मी यांना ओळखत पण नव्हतो. परमपूज्य संत सद्गुरू नाना महाराज तलाणेकरांचं पहिलं चरित्र जे लिहिलं गेलं मार्तंड महिमा ते माझ्या गुरुबंधूंनी लिहिलं. आणि त्यानंतर किती संतांची बाळासाहेब जोशी महाराजांची चरित्र लिहिलं त्यांनी. अंबिका स्तोत्र लिहिलं, भक्तराज बाबांचं चरित्र लिहिलं, रामानंद बाबांचं चरित्र लिहिलं, बावनी लिहिली. त्यानंतर त्यांनी स्तवनमंजरी लिहिली. खरं तुम्हाला सांगतो स्तवनमंजरी हे अमृताचा वर्षाव करणारं स्तोत्र आहे. अमृताचा वर्षाव करणारं. आपलं सगळं जीवन त्या स्तवनमंजरी वाचनाने निघून जातं. एक एक शब्द. आणि यांनी मला त्याची अनुभूती दिली आणि यांनी मला सांगितलं की स्तवनमंजरी शरद मी स्तवनमंजरी लिहिली नाही. एका बैठकीमध्ये सुवाच्या अक्षरात जे सुरुवात केली तो शेवट भक्तराज महाराजांनी माझ्याकडनं करून घेतला. शब्द मला पावसासारखे जसे थेंब पडतात तसे शब्द मला माझा गुरु वरतून टाकतो. माझं स्वतःचं काही नाही. हे आज श्रीमद भागवताच्या जवळजवळ 76च्या वरती यांनी हे केले भागवत सप्ताह केले. आणि मी तर काय सांगणार, मी काहीच असे सांगत नाही. दादांचं यांच्यावर इतकं प्रेम रामानंद महाराजांचं की मला म्हणायचे की तुमच्या भावाला बोलवा म्हणजे आपण त्यांच्याशी चर्चा करू, त्यांच्याशी गोष्टी करू. आणि दादाने काय बोलायचे मला तर काही कळायचं नाही बुवा. मी दादांचे एक वैशिष्ट्य काय जसं यांनी सांगितलं ना, दादांचं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की जेव्हा मी इथे कसं आलं मला खरंच नाही माहिती. भक्तराज त्यांना मी 1966पासून ओळखतो भक्तराज बाबांना. आणि ती मुलाखत जी माझी त्यांची आहे रामानंदांच्या घरी तो एक वेगळा अनुभव आहे. तो मी आता सांगत बसत नाही, वेळ होतो आहे पुढच्या कार्यक्रमाला. पण रामानंदांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगू का. रामानंद महाराजांचं एक वैशिष्ट्य संबोधून मी माझं उद्बोधन आणि मी यांचा ऋणी आहे. मी यांना काय धन्यवाद देणार की आज हे इथे आले. दादांचा उत्सव आमच्याकडे पार करून घेतला. पुढे यांचं मला सहयोग काही पण मला शंका कुशंका काही आले की मी यांना फोन करून विचारतो की अरे याचा अर्थ काय इथे मी अडून गेलो आहे. दासगणू महाराजांच्या गजानन ग्रंथामध्ये देखील अशा काही ओव्या आहेत. काही वेळेला वाचलेल्या ओव्या असतात माझी गाडी अडून जाते. अरे मग कळतं की याचा अर्थ हा असा पण असू शकतो. तर हे मला त्याचं करतात. दादांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, हा जो आपण सगळं बघतो ना गेले वर्षभरापासून जो आपण प्रोग्राम आपण उत्सव साजरे करतो आहे तर समर्थांचं एक दासबोधातलं दशक 7व्या समाज 7व्यामध्ये 18वी ओवी आहे. ती ओवी बरोबर दादांना लागू पडते. कशी आहे ती बघा. या आजच्या वर्षभराच्या आमच्या कार्यक्रमामध्ये ही जी ओवी आहे, जयंत्या पर्वे महोत्सव असंभाव्य चालती वैभव जे देखता स्वर्गची देव तटस्थ होती. सगळं गेल्या वर्षभरामध्ये जे 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 रामदास स्वामींनी लिहिल्याप्रमाणे आम्ही महोत्सव साजरे करतो. काय म्हणतात ते, स्वर्गाची देव तटस्थ होतील.
हा आजचा परिसर आणि यांचं उद्बोधन हे वर्ष देव पण तटस्थ झाले असेल. हे एवढं बोलून मी माझं उद्बोधन संपवतो. हरिओम तसं. धन्यवाद काका. ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय राजेंद्र भौरासकर यांना मी विनंती करते की त्यांनी पागे काकांचा सत्कार करावा. यानंतरचा आपला पुढचा कार्यक्रम आहे म्हणजे भजनी मंडळांचे सत्कार. या जन्मशताब्दी वर्षाच्या आयोजनाच्या निमित्तानं आपण दर महिन्याला 20 तारखेला विविध मंडळांची भजनं आपल्या भक्तवात्सल्य आश्रमामध्ये ठेवली होती. आणि या सगळ्या मंडळांनी, जवळजवळ 22 मंडळं आहेत, ह्या सगळ्या मंडळांनी अतिशय प्रेमानं आणि भक्तिभावानं ही सेवा इथे आपल्या दादांच्या आणि बाबांच्या चरणी अर्पण केली. आम्ही तुमच्या ऋणातून मुक्त तर होऊच शकत नाही, पण एक म्हणतात ना की काहीतरी एक आमच्या वतीनं तुमचा सत्कार करावासा वाटतो आश्रमाच्या, आणि म्हणून या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. माननीय पागे काकांचा सत्कार होतो आहे. आपल्या सगळ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. आपल्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, माननीय शरद बापट अध्यक्ष, माननीय राजेंद्र भौरासकर उपाध्यक्ष, माननीय विजयराव मेंढे खजिनदार, माननीय अनिल जोग, माननीय दिलीप भोसले म्हणजेच आपले तात्या, माननीय विद्याधर पटवर्धन, माननीय रवींद्र करपे, माननीय गिरीश दीक्षित, माननीय अविनाश धाडकर, बापट काकू, या सगळ्यांना मी विनंती करते की ह्या सगळ्यांनी मिळून आता या मंडळींचा सत्कार करायचा आहे, भजनी मंडळींचा. तर आपण आपल्या ह्या सत्कार कार्याला सुरुवात करूया. हरिओम तत्सत. श्री संजय तराणेकर आज आपल्या इथे उपस्थित आहेत. परमपूजनीय श्री नाना महाराज तराणेकर यांना अगदी लहान वयापासूनच भजनाची खूप आवड होती. तराण्याहून परमपूज्य श्री नाना इंदोरला आले आणि तेथे स्थायिक झाले. तेव्हा इंदोर येथील हरसिद्धी येथील घरामध्ये दर गुरुवारी भजनाची मेजवानी चालू असायची. 1950 पासून चालू झालेली ही भजनसेवा परमपूजनीय श्री नाना वयाच्या 97व्या वर्षापर्यंत नित्यनेमाने भजनामध्ये बसायचे. सद्गुरू यावे मम भजनी सादर व्हावे हे भजन म्हणून भजनाची सुरुवात होत असे. ही सेवा परमपूजनीय श्री नानांच्या कृपेने अव्याहतपणे आजही सुरू आहे. श्री संजय तराणेकर हे त्यांचे नातू आज येथे उपस्थित आहेत. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी शास्त्रीय गायनानंतर गायन तर केलेच, पण त्यानंतर उपशास्त्रीय संगीताकडे ते आकर्षित झाले, ज्यामध्ये मराठी नाट्यसंगीत, भजन, भावगीत, लोकसंगीत असे अनेक कार्यक्रम ठिकठिकाणी म्हणजेच मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा अशा अनेक ठिकाणी पार पाडले गेले. श्री गीत मार्तंड, श्री गीत गुरुचरित्र, गीत महाभारत, त्रैलोक्याचे राजे असे अनेक कार्यक्रम त्यांनी संगीतबद्धही केलेले आहेत. दिनांक 26 ऑगस्ट 2024मध्ये श्री संजू भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भक्तवात्सल्य आश्रमामध्ये सुद्धा त्यांनी भजनसेवा प्रस्तुत केली. आज या निमित्ताने आपण श्री संजय तराणेकर यांचे स्वागतही करूया आणि सत्कार करूया. श्री संजय तराणेकर यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करते. आनंद साईनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ नाना महाराज. सद्गुरुनाथ नाना महाराज की जय. भक्ति संगीत संस्था राजेंद्र नगर. भक्ति संगीत संस्था राजेंद्र नगर की स्थापना सगळ्यांना फोटोवर काढायचा आहे म्हणूनच सगळे आले. मोबाईलवर काढायचा आहे का फोटो? किसी का मोबाईल किधर आहे? आमच्या रेजिमेंटचं नाव 10 मिनिटांनी कशी देवी अहिल्या पाऊल रेजिमेंट, आमच्या दोघी तिघे येतात.
देवी अहिल्या पाऊल हा हो. एप्रिल महिन्यात झालेला आहे. तर मी तुम्ही येऊन सांगून द्याल मग मी की हां मी आलो तुला दाखवून. आराम मी तुम्हाला काका पहिलेच पॉसिबल. यानंतर गीतांजली भजनी मंडळ राजेंद्र नगर. गीतांजलि भजनी मंडल राजेंद्र नगर की स्थापना वर्ष 1993 में हुई. संचालिका श्री वसुंधरा खरे द्वारा की गई. वर्तमान में श्रीमती रजनी कविश्वर इस संस्था की संचालिका है. गत 30 वर्षों से अनेक भजन कार्यक्रम एवं अनेक पुरस्कार प्राप्त किए. पाउल भजन की प्रस्तुति श्री एवं सुश्री माई खरे द्वारा स्वरबद्ध रचित भजनों को प्रस्तुत कर रहे हैं. शहर भर में चलने वाले धार्मिक उत्सवों में सदैव उत्साह से कार्यरत रहते हैं. गीतांजलि भजनी मंडल राजेंद्र नगर इंदौर. आज जन्मशताब्दी महोत्सव निमित्त सर्व भजनी मंडळ एकत्र झालेले आहेत. अतिशय सुखकर आणि आनंदमयी असा अवसर आहे. हा अवसर आम्हाला लाभला, आम्ही आपले आभारी आहोत. गीतांजली भजनी मंडळ राजेनगरकडून एक स्वल्पशी भेट चेक स्वरूपात भक्त वात्सलाश्रम आश्रमाकरिता देऊ इच्छितो, ती स्वीकारावी. ही इच्छा सदैव अशीच कृपा आभार असू द्यावी. धन्यवाद. या भजनी मंडळानं आश्रमाला देणगी दिलेली आहे. धन्यवाद. भक्ती संगम संस्था. पुढील नाव आहे भक्ती संगम संस्था. भक्ती संगम ही संस्था सन 1991 मध्ये इंदूर येथे स्थापन झाली. संस्थेचे काही वर्ष कार्यक्रम झाले आणि तदनंतर 2 वर्षापूर्वी संगीतामध्ये निपुण असलेले हौशी गायक गायिका दत्त मंदिर वैशालीनगर भजनी मंडळ. या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि त्यांचा सत्कारही होत आहे. हे आपलंच निश्चित आहे. दत्त मंदिर वैशालीनगर छान शिकवलं. आता हे काय हे आपल्या इथलंच आहे. स्वराची आपल्या इथलंच आहे. स्वरचित भजनी मंडळ स्थापना 2008 मध्ये झाली आहे. श्री यशवंतराव खडा राहायचं आहे. त्यानंतर श्री परमपूज्य अच्युतानंद महाराज अभंगवाणी तर ह्यांनी तयार राहायचं आहे. आत्ता स्वरचित भजनी मंडळाचा सत्कार होतो आहे.
भावगंधा संगीत संस्था, संगीत संस्था 2005 पासून विविध प्रकारचे संगीत कार्यक्रम सादर करते आहे. आमच्या कार्यक्रमात आम्ही गाणी, भजन तर असतातच, त्याचबरोबर संदर्भित माहितीप्रत निवेदनही असते. कार्यक्रमाचे हे खालीलप्रमाणे आहेत. गाथा रामदासांची, गीत हनुमंत, सणासुदीची गाणी, रंगपौर्णिमेचे, राग मंजिरी, गुरवे नमहा, शब्दस्वरातून श्री पुरुषोत्तम हे कार्यक्रम सज्जनगड, अयोध्या, भोपाळ, झाशी, खामगाव, शेगाव, देवास, गोंदवले, इंदोर अशा अनेक ठिकाणी सादर केलेले आहेत. पुढे अच्युतानंद महाराज अभंगवाणी यांनी तयार राहायचं आहे. परमपूजनीय अच्युतानंद महाराज अभंगवाणी, भजन सेवा आणि अभंगवाणी ज्येष्ठ नागरिक राजेंद्रनगर द्वारा दिनांक 31/3/24 रोजी परमपूजनीय अच्युतानंद महाराज निर्वाणोत्सवानिमित्त भक्तवात्सल्य आश्रमामध्ये सेवा प्रस्तुत केली होती. परमपूजनीय अच्युतानंद महाराज अभंगवाणी यांचा सत्कार आपण करत आहोत. निनाद भजनी मंडळ राजेंद्रनगर इंदोर, निनाद भजनी मंडळाच्या संचालिका सौ अलका शहापूरकर यांनी मंडळातर्फे इंदूर व इंदोरच्या बाहेर भजनांचे अनेक कार्यक्रम दिले. सन 1904 ते 1912पर्यंत मंडळाने मराठी संस्कृती दर्शन नावाचा कार्यक्रम जयपूर, झाशी, कानपूर इत्यादी अनेक शहरामधून सादर केला आहे. याशिवाय सुंदरकांड, मंगळागौरीचे खेळ हा एक कार्यक्रमसुद्धा त्या ठिकठिकाणी सादर करतात. आता पर्व भजनी मंडळाने तयार राहावं. भक्ती तरंग नंतर पर्व भजनी मंडळाने तयार राहावं. भक्ती आहेत. भजन गायन यासोबतच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पण ही जी भजनी मंडळ आहेत हे करत असतात. मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या वेळेस यांनी सादर केलं होतं. या गुरुपौर्णिमेच्या वेळेस या भजनी मंडळाने भजन सादर केलं होतं. या पर्व भजनी मंडळाच्या प्रमुख आहेत सौ भावना सालकाडे. भक्ती तरंग भजनी मंडळाच्या ग्रुपपैकी जे कोणी आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी यावं अशी त्यांना नम्र विनंती. भक्ती तरंगचे कोणी प्रतिनिधी आहेत का? की नमिता शिर्के यांनी भक्तराज महाराज जन्मोत्सव प्रित्यर्थ दिनांक 7 जुलै 2024 रोजी भक्ती संगीतावर आधारित अत्यंत श्रवणीय असा कार्यक्रम सादर केला. पुढे तुलसीदास कृत नवान्न रामायण पारायण यांनी कृपया तयार राहावं. त्यानंतर श्रीमद भागवत सप्ताह आश्रमामध्ये अतिशय सेवा यांची सुरू असते. ह्या
सगळ्याजणी खरंच सगळेजण पिलर्स आहेत. आम्ही इथे येतो ऐन वेळेस आणि ते सगळं करणाऱ्या ह्या सगळ्या भगिनी आहेत. आधी सगळं आश्रमातली तयारी, खूप जोरदार टाळ्या वाजवण्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत. यांनी तुलसीदास कृत नवान्न रामायण पारायणाचा कार्यक्रम दिनांक 26/7/2024 ते दिनांक 3/8/2024 या कालावधीत भक्तवात्सल्य आश्रमात संपन्न केला आणि सदर पारायणाच्या कार्यक्रमात भक्तराज भजनी मंडळाच्या सदस्य भगिनींनी तुलसीदास कृत नवान्न रामायणाचे पठण केले. श्रीमद भागवत सप्ताहाचे वाचन त्यांच्या स्नुषा श्रीमती स्नेहल म्हणजेच आशाताई नाईक यांनी आयोजित केले होते. सदर कार्यक्रम भक्तवात्सल्य आश्रमामध्ये 23/9 ते 29/9 या कालावधीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला भक्तगणाची उत्स्फूर्त उपस्थिती देखील लाभली. श्रीमती आशाताईंनी अत्यंत भावपूर्ण वाणीने श्रीमद भगवत सप्ताहाचे वाचन केले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्धही केले. आशाताई म्हणजेच अच्युतानंदांच्या सूत्रबद्ध किया. यानंतर सत्कार होतो आहे तो भक्तराज महिला भजन मंडळाचा. परमपूज्य दादांच्या कृपाशीर्वादाने व सक्रिय पाठबळाने त्यांच्या सांगण्यावरून इंदोरच्या महिला मंडळाने भजनी मंडळ सुरू केले. साधारण 2000 स्थापना झाली या मंडळाची आणि मोटक्क्याच्या मंदिरात भजन चालू असताना परमपूज्य दादा म्हणाले की आता तुम्ही हे भजन चालू करावेत. बाहेर आपल्या बाबांच्या भजनांचा प्रसार आणि प्रचार करावा. स्पर्धेत येणे न येणे महत्त्वाचे नाही, परंतु भाग घेतलाच पाहिजे. 2000 आपण जोरदार सगळ्याजणी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. या सत्कार समारंभानंतर आपल्याला भजनांचा आस्वाद घ्यायचा आहे. कृपया सर्वांनी इथेच थांबावे, कोणीही बाहेर जाऊ नये. तसेच नंतर भोजनाचाही आस्वाद आपल्याला घ्यायचा असल्यामुळे इथे उपस्थित राहण्याची आपण सर्वांनाच मी विनंती करते. आता 20वा भजनी मंडळाने तयार राहावं. सर्व भजनी मंडळांना अगदी अंतःकरणापासून विनंती आहे की कृपया कोणीही भंडाऱ्याचा प्रसाद घेतल्याशिवाय इथून जायचं नाही आहे. अगदी घरी कितीही गडबड असू देत, पण तुम्ही इथे जेवायचे, प्रसाद घ्यायचा आणि घरी जाऊन इतरांना वाढायचं आहे, पण तुम्ही मात्र इथे जेवून जायचं आहे. 20वा भजनी मंडळ तयार राहावं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज
सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधू सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। नर्मदे हर 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 जय। 20वा भजनी मंडळ स्थापना श्री विनायक व सौ मीनाक्षी गोगटे यांनी 30 ते 35 वर्षापूर्वी केली। नावाप्रमाणेच या मंडळात येऊन मन शांत होते, आत्मिक आनंद मिळतो। या मंडळाने लोकमान्य नगरमधील सर्व कलाकारांना घडवले। सर्वच गायन क्षेत्रातील व्यक्तींनी गोगटेताईंकडे संगीताचे धडे घेतले। गोगटे दंपती आयुष्याच्या शेवटपर्यंत हे मंडळ चालवले, वाढवले, फुलवले व नावापासून आणले। संगीत क्षेत्रातील सर्व पुरस्कार या मंडळात सातत्याने मिळवले। त्यांनी अनेक उत्तम गायक घडविले। विशेष म्हणजे पैशाचा मोह न ठेवता त्यांनी ही स्वरसेवा अविरत केली। श्री गोरा रानडे लिखित श्री गोरा रानडे लिखित भाव रामायण हे हृदयस्पर्शी व भावपूर्ण रामायण आहे। याचा प्रसार इंद्रायणी भजनी मंडळ आलेलं आहे का? इंद्रायणी भजनी मंडळ त्यांनी पण पुढे येऊन उभे राहा। श्रीराम भजनी मंडळानंतर त्यांचा सत्कार करण्यात येईल। हे भजनी मंडळ चालवले जाते। श्रीराम भजनी मंडळ इंदोर। नजर चुकीनं कुणा मंडळाचा उल्लेख करायचा राहिला असेल, त्यांचे प्रतिनिधी इथं हजर आहेत पण त्यांचा नामोल्लेख झालेला नाही आहे, तरी कृपया त्यांनी इथे स्वयंस्फूर्तीने इथे यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते। जर नजर चुकीने आमच्याकडून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल आणि ते प्रतिनिधी इथे हजर असतील
तर त्यांनी कृपया इथे यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते.